नाशिक शहरात भूकंपाचे धक्के 4.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। नाशिकच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत होते। मात्र आज 8 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील शहरी भागातही भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीची आणि चिंतेची तीव्रता अधिक वाढली आहे। 8 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू ईपी सेंटर हा सुरगाणा आणि पेठ तालुक्याच्या सीमावर्ती भागात नाशिक जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम भागात जाणवला। नाशिक शहरापासून सुमारे 60 ते 65 किलोमीटर अंतरावर भूगर्भात हा केंद्रबिंदू होता। भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता। केंद्रबिंदू सुरगाणा पेठ या डोंगराळ भागात असल्याने तिथे भूकंपाचे धक्के जास्त तीव्रतेने जाणवले, परंतु भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली कमी असल्याने त्याच्या लहरी ह्या नाशिक शहर, दिंडोरी आणि कळवण परिसरापर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे। पाणी झिरपल्यानंतर भूगर्भामधली हालचाल काही प्रमाणात होती आणि त्यामुळे हे धक्के जाणवत असल्याची माहिती मेरी या संस्थेने दिलेली होती। मात्र सातत्याने हे धक्के जाणवत आहेत, त्याचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे आता नागरिकांमध्ये देखील काहीसं भीतीचं वातावरण पसरलेलं आपल्याला बघायला मिळतं। या सगळ्या संदर्भामध्ये आता प्रशासनाकडून अहवाल आणि माहिती घेण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या तरी ग्रामीण भागामध्ये विशेषतः पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण या तालुक्यातल्या ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। 8 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास आलेल्या या भूकंपाचे धक्के 3 ते 10 सेकंद जाणवले। नाशिक शहरातील मुख्यत्वे इंदिरानगर, पांडवनगरी, पाथर्डी फाटा, जेल रोड, पंचवटी, सिडको, सातपूर, आडगाव, म्हसरूळ तसंच डीजीपी नगर या भागातील नागरिकांनी भूकंपाचे धक्के अनुभवल्याचे सांगितले जात आहे। या भूकंपाची तीव्रता मध्यम स्वरूपाची असल्याने अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, परंतु या घटनेने पुन्हा एकदा नाशिककर हे भूकंपाच्या सावटाखाली चिंतेत असल्याचे दृश्य बघावयास मिळत आहे। जिल्ह्यात काही भागात भिंतींना तडे गेल्याचे तसंच भिंत कोसळल्याचीही बातमी आहे। आपत्कालीन मदतीसाठी किंवा माहितीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाने 1077 हा टोल फ्री क्रमांक तसंच 0253 231 7151 हा क्रमांक संपर्कासाठी जाहीर केला आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क आणि सावधान राहण्याचे निर्देश जारी केले आहेत। भेटूया पुढील बातमीत, तोपर्यंत नमस्कार।